पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या अजून एका आणि छान अशा ब्लॉगमध्ये. सो आता आहे ना आम्ही कुठेतरी आलो आहे, म्हणजे इथेच आहे तो स्पॉट, बट माझ्या फ्रेंडच्या घरी पहिल्यांदा आली आहे मी. आणि बघा मी कोणासोबत आली आहे, ये दिखा तेरा थोबडा. गोव्याला आली नव्हती, दगाबाज आहे ही, तर तरी पण मी एवढं उदार मनाची आहे, मी मला धोका देऊन पण मी आली आहे. सो हिच्या गावी आलो आहे आम्ही, आणि ही आंबोलीची आहे प्रॉपर. तर आमचं भेटणं ह्या वेळी कसं होणार आहे काय होणार आहे माहीत नव्हतं. सो आमचा प्लॅन ठरला की हिच्या घरी यायचं. इथे खूप सारे स्पॉट्स आहेत, तुम्हाला तर माहिती आहे आंबोलीमध्ये कोकणातला स्वर्ग आहे. तर आता फक्त थोडंसं उन्हाळा असल्यामुळे ना असं धबधब्यांना आणि पाणी नाही आहे, तेवढं थोडंफार आहे. सो आता आम्ही जस्ट बसमधून उतरलो आहे, आणि तिथे पण आम्हाला हिने स्टँडवरती सावंतवाडीच्या 2 तास थांबायला लावलं आहे. म्हणजे एवढं निर्लज्ज कोण कसं असू शकतं, बट स्टील ही आहे. येस यू आर. आणि एवढं थांबून पण असं गिल्टी नावाची गोष्ट अंगात नाही आमच्या, आम्ही बेशिस्त. कशाला म्हणजे 2 तास थांबली यार मी. ओ माय गॉड, किती ऊन लागलं माहिती आहे. नशीब मी प्लॅन केलेला घरी रिटर्न जायचा, इथं मामाकडे होते मी तरी पण आली आहे. आणि ही बेशरम आमचं बोलेल तेवढं कमी आहे. सो जाऊ दे, तुम्ही कंटाळा. तर आता ना आम्हीच्या घरी चाललो आहे कारण इथे निर्लज्जपणाची हद्द कमी नाही आहे. तर आता आम्हीच्या घरी चाललो. आणि इथे ना अशी छान अशी घरं आहेत, आणि सगळी अशी जुन्या पद्धतीची कोकणी घरं, जी अशी उतार काय म्हणतात का त्याला, ते उतार कौलारू घरं, ते सगळं तसं टाईपचं आहे. सो मी तुम्हाला दाखवते. सो शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आजचा व्हिडिओ होणार आहे खूप सुंदर. हे वैष्णवीच्या मोठ्या काकांचं घर, हे पण आहे कौलारू डबल. आणि तुमचं आहे काय? आता आपण पाटल्या घराने आलोय, पुढच्या बाजूला चाललोय. आताच थोडं पाणी वगैरे पिऊन बसलो, आणि किती सुंदर घर आहे बघायचं. गरमी नावाची चीज नाही, जेवढी सावंतवाडीत गरमी आहे ना इथे अजिबात गरमी नाही, बिकॉज हे थोडं असं थंड हवामानामध्ये येतं. सो इथे गरमी नाही आहे जास्त. आणि इथूनच पुढे कोल्हापूर लागतं. तर आता ना आम्ही घरी गेलो, वैष्णवीचं थोडं खाल्लं वगैरे, थंडा वगैरे पिला. आणि आता आम्ही विहिरीवरती चाललो आहे पाणी आणायला. आणि ॲक्च्युली मला पण सवय आहे पाणी आणायची, बिकॉज मामाच्या घरी आम्ही जायचो ना जेव्हा कोलगावला, तर गरमीत तर पाणीच नसायचं विहिरीला, त्याच्यामुळे आम्ही असं लांब जाऊन कळशी हंडा घेऊन पाणी घेऊन यायचो. सोनूने कधी आणलं नाही पाणी ना? आणलंय, आईने पण आणलंय. बघा एवढासा जीव, आणि हा तर त्याच्याहून छोटा जीव आहे, पण बघा आता खंड कळशी घेऊन येणार. लांब, हा तशी एवढी पण लांब नाही, पण चढ आहे जाताना ना. सवय असलीच पाहिजे कामाची, काम चुकार. तू हड रात्री खेळ चालेची विहीर अशीच आहे. स्माईल वैष्णवी. काय पडणार असतं? कळशी कार. ओ मग ठीक आहे. जमलं पोरीला काम जमलं. हंडा सोड आता. खूप वर्ष काढलं नाही ग पाणी. थांब अंगण वाकडे असं बोलू शकत आहे. मम्मीला फोन नाही करत आणि पाणी काढायची काय भरू साईडला होणार ग, तोंडा बिंडावर तू करते गेले. आम्ही हंडे बिंडे सोडून पण पाणी काढतो. भिजवून टाकलं मी तर. हो मारतले धरून तुका गवळण चालली. हे थांब घेते मी. नको गचल दे. अरे काय वैष्णवीची गाडी घेतली आणि इथली मस्त पैकी आता फिरणार आहे. आवाज कुठे ग? राईट राईट. आपण तिकडे मला जायचं नाही. किती इम्पॉर्टन्स आहे कंपनी. अजून काम चालू आम्ही चाललेलो. तर ना आता आम्ही चाललेलो एक वैष्णवीच्या पाठीमागे शेत येते बघायला. त्याच्यात मला भूक लागली, स्वतः मी ते जेवतोय आधी.
माझं पण पुस, तुझा व्हिडिओ काढते. तर आता आम्ही ऑर्डर केला आहे काजू मसाला. आणि मला कालच म्हटलेलं ना मला काजू मसाला खायचा आहे म्हणून. मॅनिफेस्ट करा, मॅनिफेस्ट केलं की सगळ्या गोष्टी भेटतात. सी काजू सोबत आहे रोटी आणि ही त्यांची तोंडी. तू काय भंगार तोंडाची. तर जेवण वगैरे करून ना पोटभर आम्ही आता आलो आहे कुठे ग? चांदच्या भारडार. चांदच्या भारडात म्हणजे ते चांदच्या भारडार. आणि मागेच गाडी लावली मस्तपैकी टिप्सी फिरतोय. इथे कसं ट्रॅफिक नाही पुणे मुंबईसारखं मस्त गाडी घालणे सुसाट फिरा ना पोलीस ना कोण. तर आता नाही इथे आम्ही बघतोय करवंद काढायचे आहेत आम्हाला. खूप दिवस करवंद खाल्ली नाही. बघतो करवंद भेटतात काय. हे काय आहे बघा की दिसलं मला. ए मंद हे काय आहे वेगळं दिसतं बघ ना केळ्यांसारखं. आ काय आहे? मी हात लावला. सापांची फळं आहेत ती. अगं करवंदाची बाग इथे बघ मंदबाई. खाऊन बघू. खाऊन तुला घालते. तू जर मेलीस तर बिचारी जिवंत आहेस चांगली. तर तिथे ना खूप मोठी हे काय म्हणतात त्याला शेती आहे. खूप मोठी आहे खूप मोठी. बघू आता काय काय शेतीमध्ये आहे. बट चाललो आहे आम्ही. आणि तेवढं ऊन पडलं आहे ना. थेंबे थेंबे तळे असेल ते आतमध्ये. सुरू थांब थांब वैष्णवी थांब एक मिनिट. खूप आहेत ना इथे वैष्णवी. कोण हे बघ डीक लागणार हळू कर. ती काढ ना तुझं स्कार्फ काढ ना. स्कार्फ मध्ये ठेवूया तुझ्या. स्कार्फ मध्ये डीक जाणार ना. आता आम्ही एवढा लहान मेवा गोळा केलाय. हिने पण केलाय. डबल ऑफ इट. अजून करायचं आहे. लोणच्याला करवंद गोळा करतोय आम्ही. चौसारी मुली दर पकड. पाठी बसली खूप आहे. देवा देवा 4 गाडी 10 गाडी. मरणाचं झालं तर परत आली आहे गाईस. मी पडणारच तिथून खाली. आता चालेल ना रिटर्न आली. मेरे माँ बाप को मैं प्रिय हूँ. नाही नाही बोझ हो. हे बघ छान चालली कुठे. एवढं लोणचं कसं घालणार मॅडम. बाय. अजून होत झाडा. लहान मेवा करवंद होत नाही. आम्हाला एवढी करवंद भेटली. म्हणजे की करवंद लोणच्याला घेते. बघू आता मम्मी लोणचं करते की नाही. ओपन कर घ्यायला. खूप आहे आणि एवढं चीक लागलं म्हणजे हाताला माती लावली जेणेकरून चीक गेलं पाहिजे. ही बघा हे पूर्णच्या पूर्ण शेती आहे. आम्ही तिकडनं चालत चालत खूप दुरून आलो आहे. आणि हे सगळी दिसते ती शेती थोड्या लोकांनी केली नाही. थोड्या लोकांनी केली आहे इथेच. आणि आता ना आम्हाला इकडे असं वाटलं की साप येतोय. सो आम्ही घाबरून पुढे आलो. बघा कारभारीन बाई चालली आहे पुढे. केळीची पण बाग आहे समोर दिसते तुम्हाला आय थिंक. ए वा बरं झालं हात धुवायला भेटलं कारण त्याचा चिक लागलेला. अगं ग जाशी. माझा फोन भिजतोय तू दीदी. तुझा फोन पडणार. तुझा फोन पडत आला पाण्यात. पळायचं पाणी उडवायचं. माझ्याबरोबर वाजले 4 आणि बाकी सगळं शेती बिती बघून आम्ही आता रिटर्न चाललोय वैष्णवीच्या घरी. आणि तिथून मग आम्ही काही स्पॉट्स बघायला जाणार आहे. काही ठिकाणी पाणी नाही आहे पण स्पॉट्स खूप छान छान आहेत. दोघं तर काय काय बघायला मिळतं आहे. आणि तिथूनच मग पुढे आम्हाला वैष्णवी सोडणार आहे आंबोली स्टँडला बिकॉज आम्हाला द्यायचं रिटर्न घरी. सो आताचा व्हिडिओ इथेच संपवते. पुन्हा भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत बाय.